टीम वडकून आपले दोन अंपायर्स या ठिकाणी पाठवायचे आहेत प्लीज, फक्त एक इनिंग साठी. तर मॅच स्टार्ट होईल. इथून जर पाहिलं तर एका बाजूला मुरबे संघ, संघर्ष मुरबे आज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली त्यांनी. दुसऱ्या त्याच्या विपक्षात आपण पाहतोय दीपक इलेव्हन. पहिला चेंडू जर पाहिला तर इथून पंचांचा इशारा आलाय, नो चा कॉल येतोय. पहिला चेंडू नो हाताळलाय. याही वेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा नक्कीच नोचा आलाय, परंतु रन आउटच्या रूपाने गडी बाद होईल. नो नाहीये, येस नो नाहीये, नक्कीच दर्शवलं जात आहे. फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर आपण पाहतोय पहिला विकेट अगदी लवकरात लवकर गमावला गेला ध्रुवच्या या नावाने. इथून आपण पाहतोय तेजस मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून पाहतोय पुन्हा एकदा निर्भय बैठक फटका मारण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु नाही, रन्स नाही आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय. इथून आपण पाहतोय सिंगल साठी गेलाय, सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. एकरी धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 3 धावा. या चेंडूला पाहिलं जाईल, फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू येताना पुन्हा एकदा सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं गेलंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट केलंय. 4 धावा स्कोर कार्ड वरती. डे नाईट केले ना, अजून डे करायचे सकाळी परत बिरवाडीला. तिकडे एकटाच आहे का नाही कामाला? उद्या सुट्टी टाकली. आम्हाला सकाळी 7ला जायला लागलं असतं. तुम्ही पाहतोय अभिषेक टेनी गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2. पहिला चेंडू जर पाहिला तर यावेळेस आपण पाहतोय इथून आपण पाहतोय चांगला फटका चेंडूवर खेळून काढलाय. इथून जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळला चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. एकंदरीत 9 धावा स्कोर कार्ड वरती जगल्यात. अभिषेक टेनी पुन्हा एकदा आपण पाहतोय
वेगवान चेंडू याही वेळेस आपण पाहिलं तर चेंडूला पकडण्याचं काम केलंय, चेंडूला रोखण्याचं काम केलंय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दर्शवली जाईल. फुलटो चेंडू होता, फायदा घेतला गेला होता फुलटो चेंडूचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. इथून जर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस गॅप शोधलाय, मोठा गॅप होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर तेजसच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धाबा. 4 धाबाने धावसंख्या जर पाहिली तर 13 धाबा. आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर 2 चौकार देखील आले आहेत, 2 चेंडू डॉट देखील आले आहेत. इथून जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचतोय एकंदरीत 13 धाबा. सेकंड सेमीफायनलचा फायनल आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा थरार ज्या पद्धतीने अनुभवला मिळतोय. एक संघ जर पाहिला तर फायनल मध्ये गेलाय. याही वेळेस प्रयत्न चांगले होते तेजसचे, समोरच्या दिशेने खेळला होता परंतु थांबवलंय पुन्हा एकदा चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. सिंगल रन्स मिळेल आणि इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोर कार्ड वरती. 7च्या सरासरीने संघ खेळतोय तो म्हणजे संघर्ष मुरबे संघ. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती तेजसने. 41 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. इथून आपण पाहतोय 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये किती धावा जमवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. विचार केला तर जी 2 षटक झाले, पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10, अशा एकंदरीत 14 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. नवीन गोलंदाजी मार्कवर आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आकाशला देखील आपण पाहिलंय डिजिटल स्कोरिंग करताना. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यावेळेस आक्रमण केलंय परंतु रन्स मात्र कंप्लीट देखील केलं. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गोलूकडून आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. अभिषेक होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. गॅप मध्ये खेळलाय. मोठा गॅप होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फटका जबरदस्त सजवला गेला. तेजीची फटकेबाजी आपण पाहिली जेव्हा जेव्हा गॅप मध्ये असतो तेव्हा तेव्हा मात्र गॅप मध्ये खेळत असतो, समोरच्या दिशेने खेळत असतो, त्यानं पॉइंट रिजन मध्ये खेळत असतो. त्यामुळे चौही बाजूला जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी आहे तेजसची आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून फिल्डिंग सजवताना जास्त विचार करावा लागतोय. क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने सजवले जात आहेत. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाईल 19 धावा. फुलटा चेंडू आहे. याही वेळेस आपण पाहतोय गॅप शोधलाय. धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतील एकंदरीत 4 चेंडू मध्ये 10 धावा आले आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. 24 रन्स.
पुन्हा एकदा हा चेंडू वाईड आहे. इथून जर पाहिलं तर वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजली जाईल. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागले आहेत. हा यावेळेस चांगला गोलंदाजी इथून मात्र आकाश पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू करारी प्रहार. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळाला. तेजसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आणि या चौकारांशी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत जर विचार केला तर 15 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिकामी नाही मिला झाडू मारायला. इथून पाहतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पवनला आणलंय. पवन आपल्याला पाहायला मिळेल इथून गोलंदाजीसाठी तयारीत नव्हता. इथून फलंदाज निर्भय आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर निर्भय आणि तेजसची जोडी. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल रन्स काढलाय. तेजसला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे. तरी तेजसची बॅट चांगली लागली आतापर्यंत. मागच्या मॅच मध्ये देखील तेजसची बॅट आपण पाहिली, एक चांगली बॅट म्हणून दर्शवली होती. अजून फटका सजवलाय कॅप मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा देखील येईल चौकार 4. चांगली बॅटिंग तेजस सुंदर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 34 या आकड्यावर. तेजसच्या रन्स आपण नक्कीच मोजतील तर 6 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आल्या. चांगली बॅटिंग दर्शवले त्याच्या या फलंदाजीतून. चांगल्या रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा अडथळा आला होता, त्यामुळे नक्कीच स्वतःला थांबवलं तेजस यांनी. फटका इतका पॉवरफुल नव्हता, परंतु यावेळेस निर्भयला माघारी परतावं लागेल. विकेट मिळतंय, रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. दर्शक आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपण 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु चेंडू थांबवले. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आणखीन 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 35 रन्स. 35 धावा झाल्यात. याही वेळेस आपण पाहतोय अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 36 रन, 36 धावा झाल्या. पुन्हा एकदा कडक प्रहार. याही वेळेस चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढेल.
आणि धावसंख्या होते 40 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या इनिंगचा. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बॅट हाताला मला वाटतं या ठिकाणी ब्रश झालाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 44 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष असणार आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहतो. यानंतर फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळते. एक संघ जर पाहिलं तर वडकुंड संघ जो फायनल मध्ये नक्कीच प्रवेश केलाय त्यांनी. चला इथून आपण पाहतोय गेम स्टार्ट होईल. सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा जो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 45 धावा बनवायचे आहे. इथून आपण पाहतोय अभिषेक टेनी फलंदाजीसाठी आलाय. फ्रंटफुट लाईनचा फलंदाज आपण पाहतोय. तर हार्दिक मन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू टॅप केलाय परंतु टॅप फटके आतापर्यंत या मैदानावर सक्सेस नाहीये. त्यामुळे जर पाहिलं तर ध्रुव चेंडूला पकडतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय मनच्या विरोधात. पुन्हा एकदा कडक प्रहार. याही वेळेत जर पाहिलं तर दर्शकला चकवा देत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला अभिषेक टेनीच्या बॅट मधून. तुला आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन चेंडू. शॉट ऑफ प्लेन चेंडूला इथे मात्र थारा नाहीये. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. 4. इथून आपण पाहतोय चांगली सुरुवात केली मी म्हणेन अभिषेक टेनी यांनी. ज्या पद्धतीने 2 चौकार मारले त्यांनी. पुन्हा एकदा हा फटका जर पाहिलं तर थांबवलाय. चेंडूला सीमारेषेपार जाण्यापासून वंचित केलंय. इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली या चेंडूवर. पुन्हा एकदा आपण पाहतोय इंटू द गॅप मधून चेंडू खेळून काढलाय. तेजसच्या अगदी चेंडू जवळून चेंडू निघून जातोय सीमारेषेपार. चौकार. 4. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. स्कोर कार्ड एकंदरीत जर पाहिले तर 12 धावा आतापर्यंत लागलेत. ज्यामध्ये 2 चेंडू डॉट, 3 चेंडूवर 3 चौकार, अशा एकंदरीत 12 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हार्दिकचा शेवटचा चेंडू आहे. हार्दिक मन
चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 12 धावा. माईकवर बोलिये चालतंय. इथून पाहायला बेल नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिश एक यंग टॅलेंट आहे त्याच्याकडे पाहिलं जाईल. अनिश कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत संघर्ष मुरबे संघाला. पाहतोय आपण पहिला चेंडू सरळ स्टंपामध्ये काय जबरदस्त. मी म्हटलं होतं अनिश कडून भरपूर अपेक्षा आहेत आणि अपेक्षेला दाद दिले त्यांनी. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी वापरले. विकेट पडतोय. पहिला गडी बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश येताना आपल्याला पाहायला मिळेल. अभिषेक आणि आकाश ची जोडी. इथून जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि मोठा फटका बनवण्याच्या नादात तेजेच्या हातात सरळ विकेट देऊन बसलाय. आकाश बाद होईल. इथून जर पाहिलं तर दोन चेंडू मध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केले आहेत. चांगली गोलंदाजी. अनिश ज्या पद्धतीने गोलंदाजी केले यंग टॅलेंट आहे आणि सुरुवात चांगली केली. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले आहेत. इथून विकेटच्या हॅट्रिक वर असेल. पवन आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवर जर विकेट आला तर पहिली विकेटची हॅट्रिक साध्य होईल या टुर्नामेंट मधील. इथून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आपण म्हणतो हलक्या हाताने खेळू सिंगल रन्स जमवलं जातील. एकेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. आतापर्यंत धावसंख्या होते एकंदरीत 13 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे परंतु तेजस जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलंय आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या 3 सेव्ह केले असं मी म्हणेन. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी भरीव कामगिरी या ठिकाणी करत असताना तेजस आपल्याला पाहायला मिळालाय. षटकातील चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. अनिशचं मी कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अनिशने देखील दर्शवले. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले. त्यानंतर 2 धावा सिंगलने खर्च केलेत. याही वेळेस आपण पाहतोय फटका ऑन साइड रिजनला चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला होता. परंतु चेंडू जर पाहिला तर तेजसच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार सिंगल. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा आपण पाहतोय दर्शकच्या हातामध्ये चेंडू आलाय. तो चेंडूला पुन्हा एकदा थांबवलंय. ओव्हरची समाप्ती होईल. जे षटक पहिलं षटक आपण पाहतोय थोडस महागडं ठरलं होतं. कुठेतरी 12 धावा गेल्या होत्या परंतु या षटकामध्ये 3 धावा आल्या आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 15 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष आहे. म्हणजे इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 30 धावा. धृतेश आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर धृतेशला इथून स्वागत केलंय धृतेशचं चौकारणीशी. चौकाराने धावसंख्या जर वाढली तर 19 धावा स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत.
11 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, सन्मानदायक खेळलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अभिषेक टेनीला स्ट्रायकिंग एंड वर आणायचं काम केलंय तर म्हणजेच पवन यांनी. कारण की अभिषेकची जर बॅट चांगली लागली तर मात्र हा सामना इझिली डन करू शकतायत, इझिली जिंकू शकतायत हे मात्र लक्षात आहे. इथून मात्र तेच काम केलं जात आहे. अभिषेकला स्ट्राईक वर आणलंय. फटका चांगला आहे. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा तेजस या चेंडूच्या आड येताना आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या मध्ये नक्कीच आलाय. चेंडूला अडवलंय, रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा करारी प्रहार, परंतु त्याहूनही चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. ध्रुवच्या माध्यमातून जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल तो म्हणजेच पवन बॅक टू द डग आउट. सौरभ आलाय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे उर्वरित 8 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, परंतु समोरच्या दिशेने इंचू आपल्याला पाहायला मिळतोय चांगले क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी. आणि याही चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. 25 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 20 झाले. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 20 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. फटका चांगला आहे चौकारणीशी. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 21 धावांची अजूनही आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 धावा. निर्भय आलाय. अगदी शेवटचे षटक आता 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. इथून महत्वपूर्ण 2 चेंडू महत्वाचे असतील. पहिले 2 चेंडू. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर तेजस चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. 5 चेंडू आणि आता मात्र 21 धावा. 5 मध्ये 21. चांगला फटका, परंतु हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र 17ची आवश्यकता आहे. 4 चेंडू 17 धावा. याही वेळेस करारी प्रहार, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 13ची आवश्यकता आहे. विकेटचा जर विचार केला तर एक्स्ट्रा विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. टीम दीपक 11 संघाचा 2 विकेट गेले होते ते म्हणजेच संघर्ष मुरबे संघाचे आणि 3 विकेट्स गेलेत आतापर्यंत जर पाहिलं तर दीपक 11 संघाचे. म्हणजे इथून जर पाहिलं तर तुम्हाला ते 13च्या 13 धावा या ठिकाणी काढाव्या लागणार आहेत. इथून एखादी चेंडू खराब आला तर मात्र संधी मिळेल तुम्हाला, परंतु बघूया.
आहा, इथून जर पाहिलं तर चेंडू सोडण्याचं काम केलंय, परंतु निर्भय देखील चांगली गोलंदाजी दर्शवतोय. त्या ठिकाणी लेग ब्रेकचा मारा केला, सरळ चेंडू स्टंपावर आणि विकेट मिळतोय. इथून आपण पाहतोय चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय, आणखीन डॉट चेंडू. आणि इथून जर पाहिलं तर मुरबा संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. दोन्ही संघ जर पाहिले तर फायनल मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला वडकुंड टीम आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष मुरबे. चला दोन्ही संघ या लगेचच आपण टॉस करणार आहोत. फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तेजस आहे, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आपण पाहतोय हर्षद पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच देईल हर्षद भोईर. आज जर पाहिलं तर दुहेरी कामगिरी त्याने देखील बजावले. मी म्हणेन स्कोरिंगची भूमिका आणि ऑपरेटिंग डीजे ऑपरेटिंग अगदी सहज या ठिकाणी